हॅलो, तुमचं स्वागत आहे श्रेयास मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवूयात भरलेलं वांगं. तर भरलेलं वांगं बनवण्यासाठी मी तर कवळे छोट्या साईजचे वांगे घेतले आहेत. त्यानंतर असं वरतून मी याचं देठ जे आहे ते कट करून घेतलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर ज्याचे काटे आहेत मी ते सर्व काढून घेतले. त्याच्यानंतर याला असं मधातून 2 चिरे असे मारले, 2 कट दिले. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जे वांग आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक बाऊल घेऊयात. बाऊलमध्ये घातलं आहे मी पाणी घातल्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच मीठ आणि त्याच्यामध्ये आपण वांगे सोडून द्यायचे. मिठाने काय होतं की आपल्या वांग्याचा कडूसरपणा सर्व निघून जातो आणि वांगे असे चविष्ट असे लागतात. त्याच्यानंतर मी इथं ठेवली आहे कढाईमध्ये घालूयात आपण शेंगदाणे असे मस्तपैकी खरपूस परतून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता माझे शेंगदाणे इथं परतून झाले आहेत. मी शेंगदाणे काढून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये घातलं आहे खोबऱ्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे, ज्याने की लवकर भाजते खोबरं आणि छान भाजून निघते. त्यानंतर लाल चांगलं होईपर्यंत आपल्याला खोबरं इथं भाजून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता माझं खोबरं इथं आता पूर्णपणे भाजलं आहे. याच्यामध्ये घातले आहे मी थोडेसे तीळ घालून तिळालाही चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर तीळ परतून झाले की आपण ते मिश्रण काढून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये घातले धने घालायचे. धनेपाशी वास येते धन्याचा. धने भाजले की वास येईपर्यंत आपल्याला धने भाजायचे आहेत पूर्ण असे. तर माझे धने इथं आता भाजून झाले आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये घातला आहे 1 चम्मच जिरं घालून घेतलं आहे. त्यानंतर याला चांगलं आता असं परतून घ्यायचं आपल्याला. चांगलं जिरंही फ्राय झालं. त्यानंतर आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आणि याच्यामध्ये 2 काड्या मी घातल्या आहे कढीपत्त्याच्या. त्याच्यानंतर याचं आपल्याला वाटण असं बारीक मसाला याचा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता माझा मसाला एकदम असा बारीक झाला. मी याला आता ट्रेमध्ये काढून घेते. या मसाल्याला पूर्ण असं काढून मी याला असं पांघरून घेतलं आहे ट्रेमध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे लाल तिखट. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालूयात आपण मीठ चवीनुसार. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालूयात आता थोडीशी हळद आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर मी तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकते असं हाताने, कारण जास्त पडू नये म्हणून. हाताने घातलं तर कमी पडते, त्याच्यासाठी मी याच्यामध्ये मस्त पाणी घातले. आता याला चांगलं आपण असं मिक्स करून घेऊयात. एकजीव होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी पाणी याच्यासाठी घातलं आहे की जेव्हा आपण वांग्यामध्ये हा मसाला भरू, कोरडा मसाला असला तर बाहेर पडतो आणि सुका असला तर वांग्याच्या बाहेर जो आहे मसाला पडत नाही. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला असं ओलं करून घेत असतात. त्याच्यानंतर मी इथं वांग्यामध्ये असा मसाला भरून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी वांगे घेतली, त्याच्यामध्ये असं दाबून मसाला भरणार आहे पूर्ण. आपण दुसरंही वांगं तसंच भरून घेऊयात. आता मी अशी ह्या प्रकारे मी सर्व वांगे अशी भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये घालूयात आपण तेल. मी तेल घातलं आहे. तेल चांगलं माझं गरम झालं आहे. याच्यामध्ये घातली आहे मोहरी, अर्धा चम्मच जिरा. त्याच्यानंतर मी इथं याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता झाला की याच्यामध्ये घालणार आहे लसण अद्रकचं वाटण केलेलं. मी लसण अद्रकचं वाटण चांगलं असं शिजू द्यायचं आहे. आता चांगलं तेलामध्ये याला असं लाल बुंद होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे छान. मी याला असं मिक्स करत याला पूर्ण असंपणे फ्राय होऊ देणार आहे लाल, ज्याने की जे चविष्ट लागतो लसण. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथं माझं फ्राय झालं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घातला आहे बारीक चिरलेला मी एक कांदा घालून कांदाही छान फ्राय होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर मी इथं जे उरलं होतं आपलं मसाला केलेला वाटण, ते वाटणसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलं आहे. थोडंसं उरलेलं पूर्ण मी याच्यामध्ये टाकून दिले. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये घालूया चटणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे हळद आणि त्याच्यानंतर मी इथं घालणार आहे जे माझा घरगुती मसाला आहे घरी बनवलेला, तो घालणार आहे.
त्याच्यानंतर मी इथं टाकणार आहे आता थोडंसं एसूर मी घरी तयार केलेलं आहे, ते घालून घेऊयात आपण. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ. याला चांगलंपणे असं फ्राय होऊ देऊत. आता याला असं मसाले पण शिजू द्यायचे तेलामध्ये चांगले, त्याला तेल सुटेपर्यंत. बघा तुम्ही, तेल सुटलं आहे. याच्यामध्ये आता मी वांगे सोडून घेणार आहे. माझी पूर्ण वांगे सोडलेत. आता याला चांगलं असं आपण एकदा मिक्स करून घेऊयात. वांगे पण असे छान फ्राय होईपर्यंत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे मिक्स झालं आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, थोडंसं याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे. पाणी घातल्याने काय होतं, त्याला अजून छान प्युरी येते आणि भाजी छान होते. तेल मी तर थोडंसं पाणी घातलं आहे फर्स्ट, म्हणजे कमीच घालायचं पहिल्यांदा, जास्त घालायचं नाही, ज्याने की म्हणजे ते मसाला पण करपू नये आणि वांगे पण छान आपली शिजाव. त्यासाठी मी पहिले याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. त्याच्यानंतर मी याला हाफ असं झाकून ठेवलं आहे तेलामध्ये वांगे शिजण्याकरता. त्याच्यानंतर आपले वांगे तर तेलामध्ये छान असे शिजले होते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आपले गरजेनुसार. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं, आपल्याला किती पाणी लागणार आहे शिजायपुरतं छान. अजून मी इथं पाणी घातलं आहे. आता याला पूर्ण आपण असं पाणी घालून याला झाकून ठेवूयात. अजून एकदा मी याला चांगलं असं मिक्स करून घेते. मिक्स केल्याच्या नंतर याला झाकून ठेवूयात आता पूर्णपणे असं. त्यानंतर मी घालते याच्यामध्ये आता कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर थोडंसं मी अजून ठेवलं होतं त्याला झाकून. त्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान दिसते आता भाजी. एकदम असं त्याला तेल सुटलं आहे आणि खायला पण अशी खूप चविष्ट दिसत आहे. मला तर आत्ताच बघून याची खायची इच्छा होत होती. अशी खूप छान भाजी माझी दिसत होती आणि खायलाही खूप अशी टेस्टी झाली होती. त्यावरती आता कोथिंबीर घालून घेऊयात. माझी भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.